खासदार विशाल पाटील यांच्या भाजप प्रवेशाचा विषय कधीच नव्हता. अपक्ष खासदार असल्याने त्यांनी भाजपमध्ये सहयोगी व्हावं असा आमचा प्रयत्न होता आणि तो चालूच राहणार. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हे जाहीर विधान केलं आहे. माजी खासदार संजय काका पाटील सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत, त्यामुळे अजित पवारांनी त्यांचं पुनर्वसन करावं. संजय काकांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर चंद्रकांत पाटील यांनी वक्तव्य केलं. अश्विनी भिडे हत्याप्रकरणी आरोपींना शिक्षा, या निमित्तानं गोरे परिवारानं सरकारी वकील प्रदीप घरत आणि तपास अधिकारी संगीता अल्फान्सो यांचा कोल्हापुरी फेटा बांधून सत्कार केला. सोलापूरच्या माढ्यामध्ये मंत्री शंभूराज देसाई यांना शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवले. कर्जमाफीच्या विषयावरून शेतकरी आक्रमक झाले. शंभूराज देसाईंच्या भाषणावेळी सरकारविरुद्ध घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली. 6 दिवसांचा दरेगावचा दौरा आटपून उपमुख्यमंत्री शिंदे मुंबईत दाखल झाले. 2 दिवसांचा दरेगावचा दौरा शिंदेने 6 दिवसापर्यंत केल्यामुळे नाराजी हे कारण होतं का अशी चर्चा आहे. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरेंकडून पालखी तळासह विविध ठिकाणांची पाहणी करण्यात आली. चंद्रभागा नदीपात्र, मंडप व्यवस्था यासंबंधी माहिती घेत गोरेंकडून वारकऱ्यांना आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचनाही त्यांनी केली. प्राध्यापक अविनाश ओक आत्महत्या प्रकरण न्यायाच्या मागणीसाठी मंत्रालयाबाहेर सामाजिक कार्यकर्ते आशिष करंदीकरांनी आंदोलन केलं. ओक यांच्या आत्महत्येला किरीट सोमय्या जबाबदार असल्याचा करंदीकरांनी आरोप केला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.